नमस्कार. आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत. मराठा विद्याप्रसारक राजर्षी शाहू महाराज पॉलिटेक्निक हे नाशिकला गंगापूर रोड येथे असलेले एक उत्कृष्ट पॉलिटेक्निक आहे. आपल्या पॉलिटेक्निक तर्फे न्यूटन इंग्लिश स्कूल बहादुरी या शाळेच्या विद्यार्थ्यांकरता 10वी शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांकरता आपल्या पॉलिटेक्निकच्या वतीने आपण सर्व विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन हे एक व्याख्यान आयोजित केलेलं आहे. मी प्रोफेसर नकुल गाडे, व्याख्याता इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभाग, आपण सर्वांसाठी करिअर गायडन्स या विषयावर एक व्याख्यान घेत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, 10वी खरं एक महत्वाचं वर्ष असतं हे सर्व आपल्या सर्वांना माहीत आहे. 10वीच्या विद्यार्थ्यांना आपण असं म्हणतो की 10वी किंवा 10th इज अ टर्निंग पॉइंट ऑफ युअर करिअर. तर विद्यार्थी मित्रांनो, 10वीच्या परीक्षेत जे गुण मिळतात त्या परीक्षेचे गुण हे आपल्यासाठी बेस्ट गुण असे कन्सिडर करत असतो आपण. आणि त्या विद्यार्थ्यांना आपण पुढे जाऊन कुठल्या विभागात प्रवेश घ्यायचा आणि पुढे करिअर कशात करायचं या सर्व गोष्टीची संधी आपण सर्वांना यामार्फत मिळत असते. तर नूतन इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक इम्फाळ सर आणि तुमचे वर्ग शिक्षक माळी सर यांच्या परवानगीने आज हे व्याख्यान येथे आयोजित करण्यात आलेले आहे आणि उपस्थित असलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मी पुन्हा एकदा स्वागत करतो. विद्यार्थी मित्र, 10वी हे शिकत असताना तुम्हाला तुमचे शिक्षक लोक चांगले मार्गदर्शन तर करतच असतात की 10वी नंतर तुम्हाला पुढे काय शिकायचं असतं, 10वी मध्ये कसे टक्के मिळाल्यावर तुम्हाला पुढे कुठे ऍडमिशन मिळतं. तर ह्या सर्व गोष्टींचं आणि तुमच्या असलेल्या शंकांचं निराकरण देखील मी आज येथे करणार आहे. विद्यार्थी मित्र, 10वी मध्ये तुम्ही तुमचं शिक्षण घेत असताना इयत्ता 10वी नंतर पुढे बऱ्याच साऱ्या स्ट्रीम सर्व विद्यार्थ्यांना ओपन असतात. जसं 10वीत अतिउत्कृष्ट गुण मिळाल्यानंतर विद्यार्थी विज्ञान विभाग, ज्याला आपण सायन्स असं पण म्हणतो, तसंच कॉमर्स, वाणिज्य विभाग आणि कला म्हणजे आर्ट्स, असे 3 महत्वाचे स्ट्रीम आपल्या सर्वांना आपल्या सिनियर विद्यार्थ्यांकडून तसंच आपल्या घरच्या नातेवाईकांकडून देखील कळत असतात. परंतु त्या व्यतिरिक्त देखील 10वी नंतर बरेच शिक्षकांचे स्ट्रीम विद्यार्थ्यांना उपलब्ध असतात. उदाहरणार्थ सांगायचं म्हटलं तर डिप्लोमा हा एक महत्वाचा स्ट्रीम आहे, ज्याच्यात विद्यार्थी इयत्ता 10वी नंतरच पुढे तांत्रिक शिक्षण म्हणजे आपण त्याला टेक्निकल एज्युकेशन असं म्हणतो, ते विद्यार्थी घेऊ शकतात. तसंच 10वी नंतर ITI हा एक मार्ग आहे, MCVC हा एक मार्ग आहे. असे प्रायव्हेट कोर्सेस देखील बरेच असतात 10वी नंतर की जे विद्यार्थी डायरेक्टली 10वी नंतर शिकू शकतात. आता अभियांत्रिकी म्हणजेच इंजिनिअरिंग हा शब्द जर आपण ऐकला तर सर्वात महत्वाचं आपल्याला काय वाटतं की 10वी नंतर 12वी सायन्स करावं आणि 12वी सायन्स नंतर अभियांत्रिकी म्हणजे इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षाला आपण प्रवेश घेतला पाहिजे. परंतु अभियांत्रिकीच्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेण्यासाठी 12वी सायन्स हा एक महत्वाचं शिक्षण तुम्हाला घ्यावं लागतं, बरोबर. परंतु अभियांत्रिकीला जाण्यासाठी दुसरा मार्ग देखील आहे, तो म्हणजे डिप्लोमा. 10वी नंतर तुम्ही डिप्लोमाला प्रवेश घेऊ शकता आणि डिप्लोमाचं शिक्षण 3 वर्षाचं पूर्ण झाल्यानंतर तुम्ही इंजिनिअरिंगच्या द्वितीय वर्षात म्हणजे थेट दुसऱ्या वर्षामध्ये तुम्ही प्रवेश घेऊन 3 वर्षात इंजिनिअरिंगचे विषय तुम्ही अभ्यासक्रम हा पूर्ण करू शकता. तर विद्यार्थी मित्र, आज डिप्लोमा प्रवेशासाठी काय करावं लागतं, कुठले कागदपत्र लागतात आणि डिप्लोमा मध्ये कुठले कुठले शिक्षण तुम्हाला मिळतात आणि डिप्लोमा नंतर काय काय संधी तुम्हाला या मार्केटमध्ये आपल्याला उपलब्ध आहे याचं एक थोडक्यात तुम्हाला मार्गदर्शन करू इच्छितो. विद्यार्थी मित्र, 10वी नंतर डिप्लोमा पूर्ण करता येतो. 10वीचे मिळालेले जे गुण आहे ते विद्यार्थ्यांचे ग्राह्य धरले जातात. म्हणजेच काय की ज्यावेळेस तुम्ही 10वी नंतर इंजिनिअरिंगला जाण्यासाठी 12वी सायन्स हा प्रवेश तुम्ही निश्चित करतात, 12वी नंतर तुम्हाला 12वीत मिळालेले टक्के तसंच तुम्हाला काही एंट्रन्स टेस्ट ह्या तुम्हाला द्यायचे असतात. आता एंट्रन्स टेस्ट म्हणजे काय की जसं 12वीचे टक्के हे फक्त तुमचे
बेस म्हणून ग्राह्य धरले जातात आणि MHCET परीक्षेमध्ये तुम्हाला जो काही गुण मिळतो त्या दोन्ही गुणांचा कंपोजिट स्कोर हा काढला जातो आणि त्या आधारावर तुम्हाला इंजिनिअरिंगला प्रवेश मिळत असतो. परंतु 10वी नंतर ज्यावेळेस तुम्हाला टेक्निकल एज्युकेशन घ्यायचं असतं ते टेक्निकल एज्युकेशन घेत असताना तुम्हाला डिप्लोमा नंतर इंजिनिअरिंगला जाण्यासाठी कुठल्याही प्रकारची प्रवेश परीक्षा द्यावी लागत नाही. उदाहरणार्थ सीईटीची परीक्षा असेल, मेडिकल साईडला जाताना नीटची परीक्षा द्यावी लागते. म्हणजेच काय की 12वीचा अभ्यास तुम्ही चांगला केला, 12वी तुम्हाला चांगले गुण मिळाले, परंतु तुम्हाला 12वी नंतर सीईटीची किंवा नीटची जी परीक्षा तुम्ही देतो त्यात जर तुम्हाला चांगले गुण मिळाले नाही तर तुम्हाला फार्मसी किंवा इंजिनिअरिंग किंवा मेडिकल या तांत्रिक शिक्षण घेण्यासाठी तुम्हाला जाता येत नाही आणि तुम्हाला मॅनेजमेंट कोट्यामधून ऍडमिशन घेताना तुम्हाला जे आपण म्हणतो की भरमसाठ डोनेशन हे भरावं लागतं मॅनेजमेंटचं सीट घेऊन. परंतु 10वी नंतर जे विद्यार्थी तुम्ही जे प्रवेश घेण्यासाठी तुम्ही तिथे जातात, 10वी नंतर डिप्लोमाला प्रवेश घेताना फक्त 10वीचे गुण, जसं आपण 11वीला प्रवेश घेताना 10वीचे गुण हे पकडले जातात, तसेच तुमचे डिप्लोमाला देखील 10वीचे गुण पकडले जातात आणि डिप्लोमाच्या 3ऱ्या वर्षाला तुम्हाला जे काही गुण मिळतात त्या गुणाच्या आधारावर तुम्हाला इंजिनिअरिंगला थेट द्वितीय वर्षात प्रवेश मिळत असतो. त्यासाठी कुठल्याही प्रकारची प्रवेश परीक्षा एंट्रन्स टेस्ट द्यावा लागत नाही. आणि 10वीला फक्त तुम्हाला 10वीला जे टक्के मिळाले जातात बोर्डामध्ये जे तुम्हाला पर्सेंटेज मिळतात त्या पर्सेंटेजच्या आधारावर तुम्हाला दुसरं वर्ष म्हणजे डिप्लोमाला ऍडमिशन हे मिळत असतं. आता 10वी नंतर डिप्लोमा करावा आणि मग इंजिनिअरिंग करावा हे मी तुम्हाला सातत्याने का सांगत आहे, त्याचं कारण म्हणजे की डिप्लोमा हा 3 वर्षाचा असतो, बरोबर. म्हणजे जे टेक्निकल एज्युकेशन जे आहे ते 3 वर्षाच्या अभ्यासक्रमात हे पूर्ण होत असतं, बरोबर. आता हे असं सांगण्याचं कारण की ज्यावेळेस तुम्ही 12वी नंतर इंजिनिअरिंग हे 4 वर्षाचं करतात तर तुम्हाला 12वीचे 2 वर्ष प्लस डिग्रीचे 4 वर्ष असे 6 वर्ष लागतात, बरोबर. आणि 6 वर्षानंतर तुम्हाला कुठली तरी डिग्री हातामध्ये असते ज्याच्या बेसवर तुम्ही हे नोकरीसाठी अप्लाय करू शकता. परंतु डिप्लोमाच्या 3 वर्षातच तुम्हाला सर्टिफिकेट मिळतं आणि त्या सर्टिफिकेटच्या आधारावर तुम्ही चांगल्या कंपनीमध्ये तुम्ही अप्लाय करू शकता आणि ती चांगली कंपनी तुम्हाला चांगलं पॅकेज देऊ करते आणि त्याच्या आधारावर तुम्ही नोकरी ही मिळवू शकता. परंतु तेच जर इंजिनिअरिंगला जायचं म्हटलं 12वी नंतर तर तुम्हाला कमीत कमी 6 वर्षाचा कालावधी लागतो तुम्हाला सर्टिफिकेट मिळवण्यासाठी, बरोबर. तर सगळ्यात महत्वाचं सांगायचं म्हणजे की कमी कालावधीमध्ये तुम्हाला एक चांगलं सर्टिफिकेट मिळतं आणि ज्याच्या आधारावर तुम्ही चांगल्या कंपनीमध्ये किंवा गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये देखील तुम्ही डिप्लोमाच्या सर्टिफिकेटच्या बेसवर अप्लाय करू शकता. आता दुसरा फायदा म्हणजे फी बचत. 11वी 12वी सायन्स जर तुम्ही प्रवेश घेतला तर सायन्स कॉलेजची फी वेगळी आणि प्लस तुम्हाला चांगले पर्सेंटेज आणि सीईटीची परीक्षा तुम्हाला चांगल्या गुणांनी उत्तीर्ण व्हावं म्हणून तुम्हाला खूप जास्त प्रमाणात फी क्लासेसला भरावी लागते आणि ती एका वर्षाची फी साधारण 70,000 ते 80,000 ते 1,00,000 इतकी जास्त फी तुम्हाला एका वर्षाला भरावी लागते. म्हणजे 2 वर्षाचा जर 12वीचा विचार केला तर 12वीचे 2 वर्ष, बरोबर, म्हणजे साधारण 2 लाख रुपयाचा खर्च तो आणि प्लस इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेतल्यानंतर इंजिनिअरिंग कॉलेजची फी ही कमीत कमी 1,00,000 ते 1,10,000 इतपर्यंत असते. म्हणजे पहिल्या 3 वर्षाला तुम्हाला साधारण 3 ते 3.5 लाख रुपये खर्च इतका इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षापर्यंत लागतो जर तुम्ही 12वी करून इंजिनिअरिंगला गेले. परंतु तेच तुम्ही डिप्लोमा करून जर इंजिनिअरिंगला जाण्याचा विचार केला तर डिप्लोमा कॉलेजमध्ये डिप्लोमाची फी ही साधारण आपल्या कॉलेजचा जर विचार केला तर 40,000च्या आसपास ही ओपन कॅटेगरीची फी आहे आणि कॅटेगरी निहाय जर तुम्ही बघितलं तर कॅटेगरीनुसार ही फी कमी कमी होत जाते. म्हणजे ओबीसी आणि ईबीसी ला 50% सवलत मिळते, एनटी आणि विजय एसबीसी कॅटेगरीला तुम्हाला साधारण 90% सवलत मिळते आणि एससी एसटी कॅटेगरीला 100% सवलत मिळते. म्हणजे एससी एसटी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना फी भरायची नसते, पूर्ण टेक्निकल एज्युकेशन त्यांना फ्री ऑफ कॉस्ट मिळतं. आणि तेच डिप्लोमाचे 3 वर्ष झाल्यावर थेट द्वितीय वर्षात इंजिनिअरिंगला गेलं तर विचार करा की ओपन कॅटेगरीचा जरी विद्यार्थी केला तरी 1,20,000 रुपये इतकं भरून सर्टिफिकेट त्याला मिळून म्हणजे डिप्लोमाचं सर्टिफिकेट 3 वर्षात मिळून तो इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षात जात असतो. आणि तेच 12वी करून इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षापर्यंत जाईपर्यंत कुठलेही सर्टिफिकेट हातात नसताना विद्यार्थ्यांना साधारण जे 3 ते 3.5 लाख इतका खर्च मिळतो. प्लस सीईटीची एंट्रन्स परीक्षा द्यावी लागते, त्यात जर मार्क्स कमी मिळाले नाही, मार्क्स जर जास्त मिळाले नाही तर चांगल्या इंजिनिअरिंग कॉलेजला तुम्हाला प्रथम वर्ष प्रवेश मिळत नाही. परंतु डिप्लोमाचा सिलेबस हा इतका सिंपल आणि सुटसुटीत आहे
की त्यामध्ये विद्यार्थ्याला 70-30चा पॅटर्न असतो. 70 मार्काची विद्यार्थ्याला थेअरी परीक्षा द्यायची असते आणि 30 मार्काचे विद्यार्थ्याला इंटरनल टेस्ट जे असतात, आपण ज्याला घटक चाचणी परीक्षा म्हणतो, प्लस काही असाइनमेंट असतात, व्यवसाय असतात, त्याच्या आधारावर विद्यार्थ्याला इंटरनल मार्क्स दिले जातात. म्हणजे विद्यार्थ्याचा स्कोर कमीत कमी हा फर्स्ट क्लास किंवा डिस्टिंक्शन हा यायलाच हवा. म्हणजे इतकी सुटसुटीत डिप्लोमाची जी काही सिलेबस किंवा अभ्यासक्रम आहे तो इतका सुटसुटीत आहे, फी कमी लागते आणि इंजिनिअरिंगच्या थेट द्वितीय वर्षामध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत असतो. म्हणजे काय की जे इंजिनिअरिंगला गेलेले विद्यार्थी असतात त्यांना पहिल्या वर्षाला सायन्स, फिजिक्स, इंग्लिश प्लस मॅथमॅटिक्स असे अवघड विषय देखील पहिल्या वर्षात विद्यार्थ्याला द्यावे लागतात, ज्यात बरेच विद्यार्थी हे नापास होत असतात आणि दुसऱ्या वर्षात 12वी करून दुसऱ्या वर्षात जाताना विद्यार्थ्यांना बऱ्याच विषयांमध्ये अडचणी निर्माण होतात. परंतु डिप्लोमामध्ये बेसिक अभ्यासक्रम, उदाहरणार्थ मी जर इलेक्ट्रॉनिक्स विभागाचा विद्यार्थी असेल तर इलेक्ट्रॉनिक्स विभागाच्या विद्यार्थीला डिप्लोमाच्या 3 वर्षामध्ये जवळपास सगळे बेसिक कन्सेप्ट ह्या पूर्ण झालेल्या असतात. जसं आपण बघितलं की आज 10वी मध्ये तुम्ही गणितामध्ये ट्रिग्नोमेट्री शिकतात, परंतु ट्रिग्नोमेट्रीचे जे बेसिक्स असतात ते तुमचे 1ली ते 9वी बऱ्यापैकी कव्हर झालेले असतात. तसंच इंजिनिअरिंगचा जो काही सिलेबस असतो त्यातले बरेच अभ्यासक्रम हा तुमच्या डिप्लोमाला पूर्ण झालेला असतो. त्यामुळे इंजिनिअरिंगचे उरलेले 3 वर्ष देखील हे तुम्हाला बऱ्याच प्रमाणात 12वी करून आलेल्या विद्यार्थ्यांपेक्षा नक्कीच सोप्या पद्धतीने तुम्हाला हे समजले जातं. आता पुढे जर विचार केला तर अभियांत्रिकीसाठी थेट द्वितीय वर्षात प्रवेश घेताना तुम्हाला जसं मी सांगितलं की 12वी नंतर गेलेल्या विद्यार्थ्यांना MSCET परीक्षा असते, ती MSCET परीक्षा द्यावा लागत नाही, म्हणजे ती परीक्षा तुम्हाला तुमची सुटून जाते. दुसऱ्या वर्षामध्ये डायरेक्ट प्रवेश मिळतो, जेणेकरून तुम्हाला पहिल्या वर्षामध्ये जे काही अवघड विषय असतात, पहिल्या वर्षाला सर्व ब्रांचेसचा सिलेबस तुम्हाला हा विषय अभ्यासक्रम शिकावा लागतो. त्यामध्ये सगळेच विद्यार्थी हे उत्तीर्ण होतात असं नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना दुसऱ्या वर्षामध्ये जाताना 1 ते 2 विषय ATKT मध्ये असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना दुसऱ्या वर्षाचे विषय प्लस तुमचे पहिल्या वर्षांचे राहिलेले विषय देखील तुम्हाला द्यावे लागतात. तर अशा पद्धतीने तुम्हाला डिप्लोमा करून जर तुम्ही इंजिनिअरिंग जर गेले तर तुम्हाला थेट द्वितीय वर्षामध्ये प्रवेश मिळत असतो. आणि 11वी-12वी साठी जी काही क्लाससाठी तुम्ही फी भरतात ती लाखो रुपयांची फी तुमची वाचत असते. जर उदाहरण घेतलं, जर ओबीसी म्हणजे आता शेतकरी कुटुंबातली मुलं असले तर ओबीसी किंवा ईबीसी सवलतीचा लाभ तर नक्की मिळणारच. म्हणजे जी काही तुमची वार्षिक फी असते त्यामध्ये 50% फी ही शासनामार्फत तुम्हाला मिळत असतात. कुठल्याही प्रकारचे क्लास लावण्याची गरज नाही, त्याच्यामुळे क्लासचा खर्च वाचतो. आणि तुमची जी काही शिष्यवृत्ती आहे ती तुम्हाला सरकारमार्फत, समाज कल्याण विभागामार्फत मिळत असते. त्यामुळे तुम्हाला फी मध्ये देखील बऱ्याच प्रमाणात ही बचत होत असते. आणि प्लस आपण जे म्हणतो की 12वीच्या बोर्डाची भीती ही विद्यार्थ्याला राहत नाही. जसं आपण म्हणतो की 10वीची आता बोर्डाची परीक्षा आहे, अभ्यास चांगला केलाच पाहिजे, बोर्डात किती टक्के मिळणार त्याच्यानुसार तुमचं पुढचं भवितव्य ठरत असतं. तसंच 12वीला जर तुम्हाला बोर्डाला चांगले टक्के मिळाले तर तुम्ही इंजिनिअरिंग किंवा मेडिकल साईडला जाणार, कमी टक्के मिळाले तुम्ही फार्मसीला जाणार, अजून कमी टक्के सायन्समध्ये मिळाले तर तुम्ही पुढे बीएससी फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स असे विषय तुम्ही बायोलॉजी निवडून हे तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण करत असतात. म्हणजे 12वीच्या बोर्डाची भीती जर तुम्ही डिप्लोमाला प्रवेश घेतला तर ती पण राहत नाही. म्हणजे तुमचं एक करिअर तुम्ही एका ट्रॅकला लागतात आणि त्याच्यानुसार तुम्ही पुढे पुढे जात राहतात. अशा पद्धतीने डिप्लोमाचं एज्युकेशन हे इंजिनिअरिंग पेक्षा नक्कीच सोयीस्कर आहे. आता डिप्लोमाचे जर फायदे आपण बघितले 11वी-12वी सायन्स पेक्षा तर मी तुम्हाला पुढील प्रमाणे सांगतो की 3 वर्षाचा प्रात्यक्षिक आधारित अभ्यासक्रम आहे. म्हणजे विद्यार्थ्यांना नुसतं थिअरी नॉलेज मिळत नाही. जसं तुम्ही आज 10वीला विज्ञानाची काही प्रात्यक्षिक तुम्ही करत असतात, विज्ञान 1 आणि विज्ञान 2ची. तसंच 11वी-12वीला गेल्यानंतर तुमचा अभ्यासक्रम हा थिअरी जास्त असतो, म्हणजे लिखाणकाम आधारित अभ्यासक्रम जास्त असतो आणि प्रात्यक्षिक अभ्यासक्रम कमी असतो. परंतु डिप्लोमाला एका वर्षाला एका सेमिस्टरला म्हणजे सेमिस्टर वाईज अभ्यासक्रम असतो. पहिल्या सेमिस्टरला जर 4 विषय असले तर 4ही विषयाला ते तुम्हाला प्रात्यक्षिक असतात आणि त्या प्रात्यक्षिक देखील तुम्हाला किट्सवर करायचे असतात. त्याचे फोटोज तर तुम्ही पुढे बघणारच आहात, परंतु ते जर तुम्हाला डिटेलमध्ये आता सांगायचं झालं तर ते प्रात्यक्षिक तुम्हाला सेमिस्टरमध्ये 6 महिन्याभर शिकायचे असतात आणि त्या प्रात्यक्षिकांच्या आधारे तुम्हाला प्रॅक्टिकल एक्झाम द्यायची असते. त्यामध्ये तुम्हाला तुमचं प्रॅक्टिकल नॉलेज तुम्ही टेस्ट करू शकता. तर 3 वर्षांचा जो पूर्ण अभ्यासक्रम आहे तो प्रात्यक्षिक ओरिएंटेड आहे आणि तुम्हाला 3ही वर्ष तुम्हाला मायक्रो प्रोजेक्ट आणि मेगा प्रोजेक्ट हे करायचे असतात. म्हणजे त्यातून तुमचं प्रॅक्टिकल नॉलेज हे अजून इम्प्रूव्ह होत असतं. अशा पद्धतीचा डिप्लोमाचा अभ्यासक्रम हा तुमचा काम करत असतो. त्याच्यानुसार तुम्हाला आवडीनुसार शाखा तुम्ही कुठल्याही घेऊ शकता. आपल्या मविप्र राजर्षी शाहू महाराज पॉलिटेक्निकला ज्या काही शाखा आहेत त्या तर तुम्हाला आता मी सांगणारच आहे, पण भरपूर शाखा डिप्लोमामध्ये आहेत त्या तुम्ही घेऊ शकता.
डिप्लोमा नंतर तुम्ही गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट नोकरी ही लगेच देखील तुम्ही करू शकता. म्हणजे 12वीचं शिक्षण पूर्ण झालं तर तुम्हाला प्रायव्हेट किंवा गव्हर्नमेंट ठिकाणी लगेच नोकरी मिळू शकतच नाही आजच्या कंडिशनमध्ये मार्केट जर बघितलं तर. परंतु तुम्ही डिप्लोमाच्या सर्टिफिकेटच्या बेसवर तुम्ही गव्हर्नमेंट सेक्टरला पण अप्लाय करू शकता, प्रायव्हेट सेक्टरला पण अप्लाय करू शकता. कुठले कुठले सेक्टर आहे ते तर मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. परंतु डिप्लोमा नंतर तुम्ही लगेच नोकरी ही घेऊ शकता. परंतु तुम्ही डिग्रीच्या 12वीच्या बेसवर तुम्ही बाहेर नोकरी मिळवू शकत नाही. अजून महत्वाचं सांगायचं झालं तर तुम्ही स्वतःचा व्यवसाय देखील तुम्ही डिप्लोमा नंतर सुरू करू शकता. तुमचं प्रॅक्टिकल नॉलेजच इतकं वाढलेलं असतं की तुम्ही डिप्लोमाच्या नंतर तुम्ही स्वतःचा बिझनेस देखील तुम्ही तो सेटअप करू शकतात. इलेक्ट्रॉनिक्सचं तुम्ही टीव्हीचं दुकान, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचं रिपेअरचं दुकान तुम्ही चालू करू शकतात किंवा इलेक्ट्रिकलचं दुकान तुम्ही चालू करू शकतात. कॉन्ट्रॅक्ट तुम्ही घेऊ शकतात. सॉफ्टवेअरचे छोट्या मोठ्या फर्म्स तुम्ही टाकू शकता. तर अशा महत्वाचे देखील व्यवसाय तुम्हाला डिप्लोमा नंतर सुरू करता येतात. आता विविध शाखा आपल्या एमव्हीपीच्या राजर्षी शाहू महाराज पॉलिटेक्निकला कोणत्या आहे तर कम्प्युटर इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी. तर अशा 5 शाखा आपल्या मविप्रच्या राजर्षी शाहू महाराज पॉलिटेक्निकमध्ये आहे आणि प्रत्येक शाखेची जी काही प्रवेश क्षमता आहे ती 60 इतकी आहे. तर डिप्लोमा मधल्या जर शाखा ज्या आहेत त्या आता विस्तारित स्वरूपात बघायच्या म्हटलं तर कम्प्युटर इंजिनिअरिंग नाव तुम्हाला कळतंय की हे सगळ्याचं काय आहे ते कम्प्युटर रिलेटेड आहे. म्हणजे जे काही तुम्ही कम्प्युटर बघतात लॅपटॉप कम्प्युटर तर त्याचं जे काही डिटेल स्टडी आहे कम्प्युटरमध्ये कुठले कुठले पार्ट्स असतात, त्याच्यानंतर तुम्ही कम्प्युटरला कुठले कुठले डिव्हाइसेस कनेक्ट करतात, त्याच्यासाठी ती काय प्रोसेस असते, या सर्व गोष्टी तुम्हाला देखील कळत असतात. त्यानंतर जे काही सॉफ्टवेअर आहे ते सॉफ्टवेअर देखील तुम्ही चेक करू शकतात की कशा पद्धतीने बनवले जातात. टेस्टिंगचं देखील नॉलेज तुम्हाला याच्यामध्ये मिळत असतं. त्यानंतर दुसरं आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंग. मेकॅनिकल इंजिनिअरिंग जर म्हटलं तर सगळ्यात महत्त्वाचं आपल्या डोळ्यासमोर येते गाडी, की गाड्या कशा बनवल्या जातात, त्यानंतर फॅब्रिकेशन कसं असतं, मटेरियल टेस्टिंग कशी असते, कुठलंही मटेरियल एखाद्या वस्तू बनवताना कुठलं मटेरियल निवडावं, त्यानंतर ते मटेरियल कसं टेस्ट करतात, या सगळ्या गोष्टींचा जो काही बेसिक स्टडी आहे तो मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये तुम्हाला डिप्लोमाला हा शिकायला मिळत असतो. ठीक आहे. तर पुढचं आहे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग. तर ही भविष्यामध्ये जे काही स्कोप आहे तो सगळ्यात जास्त इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगला सद्यस्थितीला आपल्याला पाहायला मिळतो. जे काही मोबाईलवर तुम्ही आता जे शिकत आहात, जे काही मी व्याख्यान तुम्हाला देत आहे, तुम्ही जे पाहत आहात, मी इकडे लाईव्ह आज नाशिकमध्ये बोलतो आहे आणि तुम्ही आज बहादुरी सारख्या गावामध्ये बसून सगळं ऐकत आहात. तर ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला पाहतात हे सगळं मोबाईल तंत्रज्ञानामुळे झालं आहे. आपण जे मोबाईलवर बोलतो ते आता लाईव्ह रेकॉर्ड केलं जात आहे आणि ते हे नेटवर्क थ्रू तुमच्यापर्यंत पोहोचत आहे आणि ते तुम्ही बघत आहात. तर इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन मध्ये भरपूर शाखा आहेत. त्यामध्ये एम्बेडेड टेक्नॉलॉजी आहे, व्हीएलएसआय टेक्नॉलॉजी आहे, मोबाईल कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी आहे, सॅटेलाइट कम्युनिकेशन आहे, त्यानंतर तुमचं ऍडव्हान्स कम्युनिकेशन जसं आपण FM रेडिओ म्हणतो, त्याच्यानंतर जे काही मिलिटरी कम्युनिकेशन झालं, असे बरेच सारे कम्युनिकेशन हे तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन मध्ये बघायला मिळतात. त्याचनंतर PLC अँड स्काडा जी काही सँडविच प्रकारची ब्रांच आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला हेवी इलेक्ट्रिकल वस्तू कशा पद्धतीने काम करतात, त्यानंतर त्या कंट्रोल कशा करायच्या हा एक महत्वाचा पार्ट आहे. आणि रोबोटिक्स ही भविष्याची गरज आहे. तुम्हाला सर्वांना माहित आहे की मनुष्य हा सर्व प्रकारचे कामं एकटा करू शकत नाही. जसं उदाहरणार्थ जर म्हटलं की हेवी मशिनरी लिफ्टिंग असेल, जड वस्तू उचलायची असेल किंवा तुम्हाला एखादं काम ऑटोमाइज पद्धतीने करायचं असेल, तासनतास करायचं असेल न थकता, तर रोबोट हा सगळ्यात महत्वाचा अवजार भविष्यासाठी आहे. आज आपण बघतो की रोबोटिक कार पण आहे ज्या ऑटोमॅटिक ड्रायव्हरचं काम करून एका व्यक्तीला एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाऊ शकतो. तर रोबोटिक्स बद्दल जर मी तुम्हाला थोडक्यात सांगायचं झालं तर रोबोटिक्स ही ब्रांच खूप महत्वाची आहे. भविष्यामध्ये तिला खूप सारा स्कोप आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे रोबोटिक्स लॅब आपण मराठा विद्याप्रसारक राजर्षी शाहू महाराज पॉलिटेक्निक मध्ये डेव्हलप केलेली आहे, जी नाशिकमध्ये कुठल्याच पॉलिटेक्निकमध्ये नाही. अशी अद्ययावत रोबोटिक्स लॅब ही आपल्या इथे उपलब्ध आहे आणि त्याच्या रिलेटेड व्हिडिओ जे आहे ते मी तुम्हाला नक्कीच तुमच्या ग्रुपवर जे काही स्वतः मी रोबोटिक्सची प्रोग्रामिंग करत असतो आणि त्या लॅबचा इन्चार्ज देखील मी आहे, तर तुम्हाला त्या लॅब बद्दलचे सर्व डिटेल्स आणि प्लस त्या लॅबमध्ये आम्ही आतापर्यंत काय काय काम केलेलं आहे सर्व व्हिडिओ हे तुम्हाला मी वेळोवेळी तुमच्या ग्रुपवर देखील टाकणार आहे. तर जे काही त्या रोबोटिक्स लॅबमध्ये जे काही मी काम केलेलं आहे, आपल्या कॉलेजच्या वतीने जे काही काम झालेलं आहे, तर IIT मुंबई म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबई यांच्यातर्फे आपल्याला क्लास A अवॉर्ड हा मिळालेला आहे. आपल्या राजर्षी शाहू महाराज पॉलिटेक्निकला क्लास A अवॉर्ड हा मिळालेला आहे IIT मुंबईतर्फे. तर इतकं सारं नॉलेज आपण आपल्या विद्यार्थ्यांना इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागाच्या मार्फत आपल्या डिप्लोमा कॉलेजला देत असतो.
तसेच आपल्या विद्यार्थी हे निरनिराळ्या कंपन्यांमध्ये देखील नाशिकमध्ये प्लेस्ड आहे, गव्हर्नमेंटमध्ये देखील प्लेस्ड आहे. तर पुढची शाखा आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. कम्प्युटर आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ह्या दोन ब्रांचेस एकमेकांच्या सिस्टर ब्रांचेस देखील आपण यांना म्हणू शकतो. म्हणजेच काय की कम्प्युटर आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये तुम्हाला कम्प्युटरचं ज्ञान आणि सॉफ्टवेअरचं ज्ञान हे बऱ्यापैकी तुम्हाला हे मिळत असतं. तर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, कम्प्युटर टेक्नॉलॉजी यामध्ये बराचसा अभ्यासक्रम हा सेम आहे. शेवटच्या वर्षाला 1 ते 2 विषय पुढची ब्रांच जी आपल्याला मिळत आहे ती आहे इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी. इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजीमध्ये जे आपल्या घरापर्यंत वीज निर्मिती होते, जे काही आपल्या घरापर्यंत वीज येते, म्हणजे वीज तयार करण्यापासून वीज वाहून आणण्यापर्यंत तर वीज आपल्या घरात आपण विजेची उपकरणं जे वापरतो त्या सर्व माहिती तुम्हाला इलेक्ट्रिकल या इंजिनिअरिंग या विभागाने शिकायला मिळते. मोटर कशी काम करते, वीज कशी तयार केली जाते, वीज वाहून आणताना जे काही टावर तुम्ही आता तुमच्या डोळ्यासमोर बघत आहात तर त्याचा वापर कसा केला जातो, त्याच्यानंतर वायर्स कशा डिस्ट्रीब्यूट केलेल्या असतात घरामध्ये जेणेकरून विजेचा धोका हा सर्वांना कमी राहील, या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला तुमच्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ह्या विभागामध्ये शिकायला मिळते. तर आता पुढे जर महत्वाचं बघायचं गेलं तर डिप्लोमा नंतर कुठल्या प्रकारच्या नोकरी आणि तुम्हाला व्यवसायाच्या संधी ह्या मिळत असतात. आता सर्वात महत्वाची संधी जी आपल्या सर्वांना इच्छा असते की सरकारी नोकरी आपल्याला मिळावी. तर जसं मी तुम्हाला सांगितलं की उदाहरणार्थ जर इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभाग हा जर आपण आता बघितला तर इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन ह्या विभागाअंतर्गत तुम्हाला इस्रो म्हणजे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, जसं आपण म्हणतो की आपलं इस्रो हे जे आहे ते सॅटेलाइट लॉन्च करत असतं, आकाशामध्ये सॅटेलाइट म्हणजे उपग्रह हे सोडत असतं. तर भारताचा इस्रो याने नवनवीन विविध उपक्रम हाती घेऊन जगामध्ये एक आपली स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. तर हे जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर इस्रोमध्ये जे काही तुमच्या ज्या काही आपण जे म्हणतो की इस्रोमध्ये इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागासाठी भरपूर साऱ्या संधी उपलब्ध आहे. कारण की टेलिकम्युनिकेशन सॅटेलाइट कम्युनिकेशन इज वन अँड द सेम थिंग. तसंच बीएसएनएल जे आपण बघतो की गव्हर्नमेंट सेक्टरला बीएसएनएल, प्रायव्हेट सेक्टरला एअरटेल, आयडिया, वोडाफोन ह्या सर्व टेलिकम्युनिकेशन कंपनी आहे. तर त्या देखील इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन विभागाच्या विद्यार्थ्यांना चांगल्या संधी उपलब्ध आहे. भेल म्हणजे भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड, इथे देखील इलेक्ट्रॉनिक्सच्या विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंटमध्ये नोकरीची संधी उपलब्ध आहे. एचएल जर म्हटलं म्हणजे जे आपण बघतो की लढाऊ विमान बनवलेले असतात त्यामध्ये मेकॅनिकल इंजिनियर, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियरचा चांगला उपयोग तिथे होत असतो. म्हणजे रडार जे काही सेन्स करतं की समोरच्यांचं विमान कुठे आहे, रॉकेट जे त्यांनी सोडलं आहे ते कुठे आहे, ते रॉकेट शोधायचं असतं. तर याच्यामध्ये टेलिकम्युनिकेशन आलं, रडार मायक्रोवेव्ह कम्युनिकेशन आलं. तर त्याच्यामध्ये देखील मेकॅनिकल आणि इलेक्ट्रॉनिक्सच्या विद्यार्थ्यांना चांगली संधी उपलब्ध असते. डीआरडीओ जसं आपण म्हणतो की ब्रह्मोस क्षेपणास्त्र जे आपण ऐकतो की क्षेपणास्त्र तयार केलं, तर याच्यामध्ये देखील समोरचं टार्गेट शोधणं, ते टार्गेट हिट करणं, या सगळ्या गोष्टीमध्ये इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर आणि मेकॅनिकल इंजिनियरचा खूप मोठा रोल आहे. एमएससीबी मध्ये जर आपण बघितलं, एमएससीबी मध्ये देखील वीज निर्मिती करणं, वीज वाहून आणणं, याच्यामध्ये भरपूर इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांचा वापर केलेला असतो. त्याच्यामध्ये देखील इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर बऱ्याच प्रमाणात हे लागत असतात. दरवर्षी एमएससीबी ची भरती निघत असते. ज्युनियर इंजिनियरसाठी इलेक्ट्रॉनिक्सचे विद्यार्थी घेतले जातात, असिस्टंट इंजिनियरसाठी इलेक्ट्रिकलचे विद्यार्थी घेतले जातात. एसएससी म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिटीमध्ये कुठलंही तुमचं डिप्लोमामध्ये टेक्निकल एज्युकेशन पूर्ण असेल तर स्टाफ सिलेक्शन कमिटी मार्फत तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब मिळत असतो. आरटीओ मध्ये मेकॅनिकलच्या विद्यार्थ्यांना, पीडब्ल्यूडी मध्ये मेकॅनिकल विद्यार्थ्यांना, इरिगेशन मध्ये सिव्हिल आणि मेकॅनिकलच्या विद्यार्थ्यांना बऱ्याच प्रमाणात प्राधान्य असतं. तर तुम्ही डिप्लोमा पूर्ण झाल्यानंतर सरकारी नोकरीत बरीच चांगली संधी तुम्हाला ही मिळत असते. तसंच तुम्ही जर इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकल जर डिप्लोमा पूर्ण असेल तर तुम्ही सरकारी कंत्राटदार होऊ शकता. म्हणजे तुम्ही गव्हर्नमेंटचे कॉन्ट्रॅक्ट हे घेऊ शकतात. म्हणजे तुम्हाला लायसन मिळतं डिप्लोमाच्या बेसवर. तसं 12वीच्या बेसवर तुम्हाला गव्हर्नमेंटचं लायसन मिळत नाही, तुम्ही कॉन्ट्रॅक्ट हे घेऊ शकत नाही. तसंच तुम्ही स्वतःचा बिझनेस देखील चालू करू शकता, स्वतःचा उद्योगधंदा तुम्ही चालू करू शकता आणि विविध कंपन्यांमध्ये तुम्ही खाजगी नोकरी ही देखील मिळवू शकतात. सॉफ्टवेअर कंपन्या असतील, इलेक्ट्रॉनिक्स कंपन्या असतील, इलेक्ट्रिकल कंपन्या असतील, सर्व कंपन्यांमध्ये देखील तुम्ही खाजगी नोकरी तुम्ही ही मिळवू शकता. अशा पद्धतीने विविध तुम्हाला माहिती ही मिळत आहे आणि तुम्हाला चांगल्या पद्धतीने चांगल्या खाजगी नोकरीची संधी तुम्हाला उपलब्ध आहे. आता सर्वात महत्वाची गोष्ट विद्यार्थी मित्रांनो की 10वी नंतर पुढचं कुठल्याही प्रकारचं शिक्षण घेतलं
तर तुम्ही काही कागदपत्रांची पूर्तता करायला हवी. म्हणजे 10वी नंतर पुढचं शिक्षण मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना कुठली कागदपत्र लागतात हे जर थोडक्यात तुम्हाला सांगायचं जर झालं तर 10वी नंतर तुम्हाला 10वीचं मार्कशीट जे तुम्हाला शाळेतर्फे मिळतं, त्यानंतर तुमचा 10वीचा शाळा सोडल्याचा जो काही दाखला आहे तो तुम्हाला लागत असतो. त्यानंतर तुम्ही जर ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी असाल आणि तुम्हाला जर मागासवर्ग म्हणजे तुम्हाला जर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाची जर तुम्हाला शिष्यवृत्ती मिळवायची असेल तर तुम्हाला हा उत्पन्नाचा दाखला लागत असतो 8 लाखाच्या आत. 8 लाखाच्या आत जर तुमचं उत्पन्न असेल वार्षिक तर तुम्हाला फी मध्ये 50% ही सवलत मिळत असते. त्याच्यामुळे तुमचा उत्पन्न दाखला, वडिलांचा उत्पन्न दाखला हा खूप महत्वाचा असतो तुम्हाला फी मध्ये शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी. अजून पुढची गोष्ट जर आपण म्हटले की ओबीसी, एसबीसी, त्यानंतर एनटी हे जे काही कॅटेगरीचे विद्यार्थी आहे ह्या विद्यार्थ्यांना त्यांना शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी तुमचा जातीचा दाखला हा खूप महत्वाचा असतो आणि नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट हे खूप महत्वाचं असतं. तर जातीचा दाखला पहिले काढायचा असतो तहसील कार्यालयातून, त्यानंतर तुमचा सेतू कार्यालयातून तुमचा नॉन क्रिमिलियर दाखला हा विद्यार्थ्याला मिळत असतो. तर ह्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना ज्या मी सांगितल्या त्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनी जर ही कागदपत्रांची पूर्तता केली तर त्यांच्या कॅटेगरीच्या बेनिफिट विद्यार्थ्यांना फी स्वरूपात आणि ऍडमिशन स्वरूपात विद्यार्थ्यांना हे मिळत असतं. त्यानंतर तुमचे एसटी एसटी कॅटेगरीचे जे विद्यार्थी असतात प्रवेश घेण्याकरता एसटी एसटी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना कास्ट सर्टिफिकेट हा खूप महत्वाचा दाखला आहे, त्यांना नॉन क्रिमिलियर कागदपत्राची आवश्यकता नसते. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वच विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो की तुम्हाला 10वी नंतर पुढे प्रवेश घेण्यासाठी 10वीचं मार्कशीट, तुमचा शाळा सोडल्याचा दाखला, तुमचं डोमिसाईल सर्टिफिकेट, नॅशनॅलिटी सर्टिफिकेट हे फार महत्वाचे कागदपत्र आहेत. आणि कॅटेगरीच्या सवलती तुम्हाला मिळवण्यासाठी तुम्हाला उत्पन्नाचा दाखला, कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलियर ही कागदपत्र खूप महत्वाची असतात. तर हे कागदपत्र जे काय आहे ते तुम्हाला काढण्यासाठी कुठे काढायला मिळतात, तसेच तुम्हाला जर काही पुढील मार्गदर्शनाची अधिक आवश्यकता असली की 10वी नंतर कुठले कुठले मार्ग तुमच्यासाठी खुले आहेत, प्रवेश घेण्यासाठी काय पूर्तता करावी लागतील, ऑनलाईन फॉर्म कशा पद्धतीने भरले जातात, या सर्व गोष्टींची माहिती जर तुम्हाला व्यवस्थितरित्या हवी असेल तर हा जो माझा काही संपर्क क्रमांक तुमच्या समोर हा डिस्प्ले झालेला आहे 8446790299 या संपर्क क्रमांकावर तुम्ही कॉल करून तुम्ही मला नक्की विचारू शकता की कुठल्या पद्धतीची इन्फॉर्मेशन तुम्हाला हवी आहे, ती सर्व माहिती तुम्हाला ही पोहोचवली जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, ही जी काही माहिती आहे ही माहिती तुमच्या सर्व वर्गातल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा आणि जे काही 10वी नंतर तुमचं काही टेक्निकल एज्युकेशन हा तुमच्यासाठी जे काही द्वार खुलं आहे ते टेक्निकल एज्युकेशन तुम्ही आपल्या मविप्र राजर्षी शाहू महाराज पॉलिटेक्निक मध्ये घेऊ शकतात. ज्या काही ब्रांचेस मी तुम्हाला सांगितले, आपल्या इथे जे काही ब्रांचेस आहेत 5 ब्रांचेस आहे आणि 5ही ब्रांचेसला प्रवेश क्षमता 60 इतकी आहे. तर आपल्याकडे ब्रांचेस टोटल 5 आहेत. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, ज्याला भविष्यामध्ये आपण म्हणतो की बराचसा स्कोप आहे, भविष्यामध्ये गाड्या पण आहेत त्या इलेक्ट्रिकल बेस्ड होणार आहे. मेकॅनिकल इंजिनिअरिंग, कम्प्युटर टेक्नॉलॉजी, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी ह्या ज्या काही ब्रांचेस आहे 5 आपण आपल्या इथे चालवतो. भव्य अशी इमारत आपल्या इथे आहे. माळी सरांनी काल माझा नंबर जो आहे तो तुमच्या ग्रुपमध्ये ऍड केलेलाच आहे. जी काही तुम्हाला माहिती अजून आपल्या कॉलेजतर्फे तुम्हाला जर हवी असेल तर ती वेळोवेळी मी तुमच्या ग्रुपमध्ये ही टाकणार आहे. ऍडमिशन प्रोसेस असेल, आपल्या ब्रांचेसची इन्फॉर्मेशन असेल, आपण जे जे काही निरनिराळ्या ऍक्टिव्हिटी घेतो त्या सर्व ऍक्टिव्हिटी या आपल्या ग्रुपमध्ये वेळोवेळी तुम्हाला दाखवणार आहे. आपण विद्यार्थ्यांचे इंडस्ट्री व्हिजिट देखील बाहेर घेऊन जात असतो. आता कोरोनामुळे, लॉकडाऊनमुळे सध्या ते पॉसिबल नाही, पण तरीही आपण ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांचे गेस्ट लेक्चर्स आणि इंडस्ट्री व्हिजिट घेत असतो. तसंच आपण विद्यार्थ्यांना ट्रेनिंग आणि प्लेसमेंट देखील प्रोव्हाइड करत असतो. विद्यार्थी कॉलेजमधून बाहेर पडतानाच विद्यार्थ्याची प्लेसमेंट ही झाली पाहिजे अशा पद्धतीचे आपण काही पर्याय उपलब्ध केले आहेत. त्यानुसार मागे आमचे 34 विद्यार्थी इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि मेकॅनिकल या 3 ब्रांचेसचे विद्यार्थी 34 विद्यार्थी आपल्या पुण्याच्या नामांकित कंपन्यांमध्ये प्लेस झालेले आहेत, ज्यांना स्टार्टिंग पॅकेज हे मिनिमम 1.5 लाखाच्या पुढे त्या विद्यार्थ्यांना मिळालेलं आहे. तर अशा पद्धतीने आपण त्या विद्यार्थ्यांना प्लेसमेंट देखील प्रोव्हाइड करत असतो, जे विद्यार्थी खूप चांगल्या पद्धतीने 3 वर्षात त्यांचा मार्गक्रमण करत असतात. आपल्या विद्यार्थ्यांना 90% वर देखील पर्सेंट मिळालेले विद्यार्थी आपल्या काही विभागांमध्ये तुम्हाला बघायला मिळतील. आपल्या कॉलेजचा जो काही टॉपर आहे तो देखील सेकंड इयरचा टॉपर जो उमेर खान नावाचा विद्यार्थी आहे त्याला 97% मिळाले, ते इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागाचा आहे. आपले सर्व शिक्षक हे आपलं क्वालिफिकेशन कमीत कमी बॅचलर ऑफ इंजिनियर पाहिजे, पण आपले सर्व शिक्षक हे मास्टर ऑफ इंजिनियर ही पदवी मिळवलेले शिक्षक लोक आपल्या कॉलेजमध्ये लाभलेले आहेत. तर अशा पद्धतीने जर काही तुम्हाला पुढे अजून मार्गदर्शन हवं असेल
तर नक्कीच माझ्या ह्या संपर्क क्रमांकावर तुम्ही कॉल करा. आणि मला आज इथे ऑनलाईन लेक्चर घेऊ देण्याची संधी जी काही शिक्षक लोकांनी जी काही दिलेली आहे त्याबद्दल मी तुमचे वर्ग शिक्षक माळी सर, तुमचे मुख्याध्यापक इम्फाळ सर यांचे देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि माझं आजचं व्याख्यान इथे थांबवतो. आणि पुढील काही सूचनांसाठी देखील मी आपल्या या 10वीच्या ग्रुपचा वापर करेल. त्यासाठी देखील मला तुमचं सहकार्य मिळेल. सर्व विद्यार्थ्यांची ही अपेक्षा करतो. आणि मी दिलेल्या जे काही सूचना आहेत किंवा मार्गदर्शन जे काही मी तुम्हाला करेल ते तुम्ही सर्व विद्यार्थी व्यवस्थितपणे तुम्ही त्यावर विचार कराल. आणि आपल्याला काही माहिती असेल तर आपण मला कॉन्टॅक्ट करू शकता. तर मी प्राध्यापक नकुल अशोक गाडे आपली रजा घेतो. धन्यवाद.